आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। उरण तालुक्यात भेंडगळ येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हा राष्ट्रीय प्रकल्प कार्यरत आहे। सदर प्रकल्प राष्ट्रीय असल्याने व उरण तालुक्यात भेंडगळ येथे असल्यामुळे सदर कंपनीने नोकरीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यायला पाहिजे होते। मात्र सदर कंपनीला सध्या स्थानिक असलेल्या बेरोजगारांचा व कामगारांचा विसर पडला असून दिनांक 15 ऑगस्ट 2025 व 16 ऑगस्ट 2025 या दिवशी बीपीसीएलच्या कंपनी प्रशासनाने स्थानिक असलेल्या माथाडी कामगारांना सणानिमित्त सुट्टी दिली व या सुट्टीच्या काळात परप्रांतीय कामगारांना कंपनीत प्रवेश देऊन त्यांना रोजगार दिला। मात्र सुट्टीच्या दिवशी स्थानिक कामगार काम करण्यास तयार होते, पण स्थानिक माथाडी कामगारांना विश्वासात न घेता त्यांना न कळवता सुट्टीच्या दिवशी परप्रांतीय कामगारांना रोजगार दिल्याने स्थानिक माथाडी कामगारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। असाच प्रकार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सुद्धा झाला आहे। बीपीसीएल प्रशासन नेहमी स्थानिक माथाडी कामगारांना डालवून परप्रांतीय कामगारांना रोजगार देत असल्याने या बीपीसीएलच्या अन्यायाच्या निषेधार्थ बीपीसीएल कंपनीत काम करणारे स्थानिक माथाडी कामगार असलेले टोळी क्रमांक 2048 व टोळी क्रमांक 3068 च्या माथाडी कामगारांनी शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता बीपीसीएलच्या गेटवरच बीपीसीएलच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला। 17 ऑगस्ट रोजी सुद्धा कामगार कंपनीच्या गेटवर समोर उभे होते। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक माथाडी कामगारांनी बीपीसीएल प्रशासनाला दिला आहे। पीबीएन महाराष्ट्र न्यूज साठी तालुका प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे उरण। आज या बीपीसीएल कंपनीमध्ये आज एवढे आपण कामगार एकत्र आलेले आहेत आणि आज आपलं एक माथाडी कामगार आज आंदोलन चालू आहे एक प्रकारे। तर आपल्या काय मागण्या आहेत नेमक्या? आज आम्हाला 30 वर्ष झाले ते कामाला बीपीसीएल माथाडी म्हणून आम्ही काम करतो। आज 2 टोले आहेत बीपीसीएलमध्ये, एक 2048 आणि 3068। तर 3068 मध्ये जो अत्याचार झाला ते आज आम्हाला 2048 मध्ये पण भोगायला येतोय। आणि जे काही कंपनी बीपीसीएल मॅनेजमेंट आहे ते गुंड्यांना कामाला आतमध्ये घेऊन अतिरेकी अनलिगली ड्युट्या म्हणजे सुट्टीच्या टायमिंगला काम देतात आणि आम्हाला सुट्टी देतात की 2048 आणि 3068 ऑलरेडी सॅटर्डे सुट्टी डिक्लेअर गोपालकाला म्हणून डिक्लेअर केली, नोटीस पण लावली गेटवर। आणि त्याच टायमिंगला 2:30च्या टायमिंगला अतिरेकी बोलून म्हणजे अनलिगली कामगार बोलून गाड्या खाली करणं आणि भरणं हे काम चालू केलं। म्हणजे उदाहरणार्थ उद्या आम्हाला पण बाहेरला काढतील, आम्ही लिगली असून आज आम्ही 30 वर्ष या बीपीसीएल कंपनीत म्हणजे रक्ताचं पाणी केलं। आज घाम घालून आम्ही मेहनत केली। आज जो 100 गाड्या व्हायच्या 250 गाड्या करतो ते आम्ही मेहनत करतो। जिथं एका प्लॅनिंगला एका शेडला 20 गाड्या व्हायच्या तिथं आम्ही 40 गाड्या खाली करतो। एवढे आम्ही स्पीडमध्ये काम करतो, तरी पण आम्ही कंपनीला कमी पडलो नाही। जो परिपूर्ण काम दिला आहे तरी पण या पैशांच्या लोभी बीपीसीएल मॅनेजमेंट आणि काही कार्यकर्ते ते आहेत ते पैसे खाऊ घेऊन अतिरेकी कामगारांना आतमध्ये टाकून आम्हाला बाहेरला काढण्याचं काम करतात। त्याचं आम्ही आम्हाला जो नुकसान होणार आहे ते आम्ही सहन करणार नाही। आम्ही त्याच्यासाठी आंदोलन पण करणार आणि इथं आम्ही उपोषण बसून आम्ही आत्मदहन पण करू। हे आमचं लास्ट पर्याय आहे। जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही इथं गेटवर स्वतः पेट्रोल टाकून आम्ही स्वतःचा जीव देऊ, हे आमचं शेवटचं पर्याय आहे। आज बीपीसीएल कंपनी आज जे स्थानिक जे तरुण आहेत, स्थानिक जे इथले गावाले जे तरुण घर आहेत त्यांच्यावर कशा प्रकारे अन्याय करत आहे? कशा प्रकारे अन्याय म्हणजे काय? आज मला इथे कमसे कम 25 वर्ष कामाला झाली, त्याच्यात 5 वर्षात कॉन्ट्रॅक्ट बेसवर खपलो आणि 20 वर्षात माथाडी म्हणून खपलो। आज मला माझी मुलं बाळकं बोलतात की पप्पा आम्हाला म्हणजे कंपनी बघायला न्या, तेव्हा साहेब लोक आम्हाला परमिशन देत नाही आतमध्ये जाण्यासाठी। मग आज सुट्टीचा दिवस असताना गोपाळकाला सुट्टी जाहीर असताना आज ही लोक घुसली कशी? यांना परमिशन दिला कोणी? कुठल्या साहेबांनी दिला? कुठल्या वॉचमॅनने दिला? कुठल्या मॅनेजमेंटने यांना परमिशन दिला? हा एक बोलण्याचा उद्देश आमचा आहे, दुसरं काय नाही। आमचे म्हणजे बोलण्याचा उद्देश काल पण सुद्धा या लोक जबरदस्ती करून 15 ऑगस्ट दिवशी सुट्टी असताना सुद्धा तरी कंपनीने मॅनेजमेंट केलं, तरी आम्ही दोन्ही शिफ्ट चालवल्या का? तरी अत्यावश्यक सेवा आहे, लोकांच्या घरी गॅस पोहोचलं पाहिजे। आज केवळ माझ्याच घरी आज 4 दिवस झाले गॅस जात नाही, ते आम्हाला कळतो की कंपनी सांगतो की चालवा, त्याप्रमाणे आम्ही चालवतो। रात्रीचा दिवस करून आम्ही कंपनी चालू करतो। 20 गाड्याच्या ठिकाणी आता जे माझा पार्टनर बोला की 40 गाड्या